गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या गंगखेडा ते पुरगाव ते सिलेगाव या सिमेंट रस्त्याचं भूमिपूजन 1 वर्षाआधी म्हणजे सप्टेंबर 2023 मध्ये करण्यात आलं होतं. मात्र वर्ष लोटून सुद्धा कंत्राटदाराने रस्त्याचं काम पूर्ण न केल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडले आणि तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडले यांनी रस्त्यावर बसून ठेकेदाराविरुद्ध आणि प्रधानमंत्री सडक योजनेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध आंदोलन केले. गोंदिया जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे तिरोडा विधानसभा क्षेत्रातील एकमेव आमदार विजय रहांगडले यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोरेगाव तालुक्यातील गंगखेडा ते पुरगाव असा 6 किलोमीटरचा सिमेंट रस्ता तयार करण्यात येत असून या रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आले. कंत्राटदाराने काही ठिकाणी कामाची सुरुवात सुद्धा केली, मात्र वर्ष लोटूनही काम पूर्ण न झाल्याने संतापलेल्या गावकऱ्यांनी याची तक्रार आमदार विजय रहांगडले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज यांच्याकडे केली. अध्यक्ष आणि आमदार महोदयांनी स्वतः आज रस्त्यावर बसून आंदोलन केलं, तर आंदोलनस्थळी आलेल्या अधिकाऱ्यांना देखील जिल्हा परिषद अध्यक्षांनी लोकांना समोर खाली बसवले. येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत रस्ता पूर्ण करून देऊ असं लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आलं. तर उद्यापासून काम सुरू न केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन उभारू असा इशारा गावकऱ्यांनी आणि आमदार महोदयांनी अधिकाऱ्यांना दिला. तर गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या रस्त्याचं बांधकाम पूर्ण न झाल्याने अधिकाऱ्यांनी चुकीमुळे लोकप्रतिनिधींना रस्त्यावर बसण्याची वेळ आली. तर दोषी अधिकाऱ्यांवर देखील कार्यवाही व्हावी अशी मागणी आमदार महोदयांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली. आशिष शावळे कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना गोंदिया. गेल्या अनेक वर्षांपासून हा काम रखडलेला आहे. आज सत्ताधारी जिल्हा परिषद अध्यक्ष सत्ताधारी आमदाराला रस्त्यावर बसण्याची नामुष्की आली आहे. काय नेमकी समस्या आहे? ह्या रस्त्याचं वर्क ऑर्डर जे आहे ते ऑगस्ट 2023 मध्ये झालेलं आहे. मेनवाईल हा रस्ता MDR डिक्लेअर झाला होता. म्हणजे जेव्हा वर्क ऑर्डर झाली तेव्हा पण पावसाळा होता आणि मेनवाईल हा MDR डिक्लेअर झाला. MDRवर जनरली आम्ही काम करत नाही. आमदार साहेबांनी MDRला डिग्रेडेशनचं प्रपोजल फॉरवर्ड केलं. त्यानंतर मग कामाला पुन्हा सुरुवात झाली, परंतु काम पाहिजे त्या स्पीडने चालू होऊ शकलेलं नाही. परंतु आता आमदार साहेब बसलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही चूक कुणाची? कारण आमदार उपोषणाला बसतो, कंत्राटदाराचीच चूक आहे. नाही, कंत्राटदाराची चूक आहे आणि आम्ही स्पीड वाढवण्यासाठी ऑलरेडी प्रयत्न करत आहे. ज्यावेळी कंत्राटदाराला हा कंत्राट देतो त्यावेळेस त्यांचा बॅकग्राऊंड तपासला जात नाही का? आहे ना, बॅकग्राऊंड तपासूनच काम दिलं जातं. कधीपर्यंत पूर्ण होईल? काय आम्ही ऑक्टोबर 2024 पर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. कंत्राटदाराचं नाव काय आणि काय कारवाई करणार आहात? कंत्राटदाराचं SM शर्मा आहे. समजा जर त्यांनी काम कंप्लीट नाही केलं तर आम्ही त्याच्याविरुद्ध ॲग्रीमेंटनुसार जी काही कारवाई होईल ती करणार आहे. लेखी आश्वासन क्या बताऊंगे पंकज भैया, आज अपन आंदोलन पर बैठे? ये सिलेगांव से गनखेड़ा तथा बुरगांव रास्ता, ये 2 रास्ते इस क्षेत्र में माननीय हमारे आमदार इनके प्रयत्नों से पास हुए. उसकी टेंडर प्रोसेस हो गई और 1 साल पहले टेंडर हुआ. उसके बाद उसका सम्माननीय आमदार साहब और मैंने दोनों ने मिलकर और सभी यहाँ के ग्रामीण भाग के सभी लोग थे और सबने मिलकर इसका भूमि पूजन किया. आज भूमि पूजन होने के बाद ठेकेदार ने इसका काम चालू किया और 1 साल हो गया है और रास्ता बना नहीं. आज इस पूरे क्षेत्र के, मतलब एक गांव के नहीं, पूरे क्षेत्र के लोग जो है वो बहुत परेशान हैं. आज उनकी गाड़ी जा नहीं सकती, बच्चों को स्कूल जाने में समस्या है और जनता इसका जो आरोप है वो किसी को ये बात समझती नहीं या उनको वो बात का ज्ञान नहीं है, तो वो उसका आरोप जो है वो आमदार साहब पर और जिला परिषद के अध्यक्ष मेरे पर इसका आरोप लगाते हैं. आज सभी जनता को ये मालूम होना चाहिए कि इन ठेकेदारों के और अधिकारियों के निष्काळजी पूर्व काम के कारण और इनके अलगर्जी के कारण आज हमको ये बात भुगतनी पड़ रही है, सामान्य जनता को भुगतना पड़ रहा है. जब तक संबंधित अधिकारी इसका हमको लिखित में जवाब नहीं देते कि कब तक काम चालू होगा और कब तक पूरा होगा, तब तक हम यहाँ से उठने वाले नहीं हैं. आज हम सम्माननीय हमारे आमदार साहब के माध्यम से सरकार से अनुरोध करते हैं कि यहाँ के जेई, यहाँ के डिप्टी, इन पे कार्रवाई होनी चाहिए और जब तक उस ठेकेदार पे कार्रवाई नहीं होती तब तक हम सबको चैन नहीं मिलेगा. सम्माननीय हमारे आमदार साहब ने हमको वादा किया है कि हम यहाँ पे इन जनता के बीच में ही आज से हफ्ते भर के बाद 8 दिन के बाद फिर से हम बैठेंगे और अगर इनने काम की प्रोग्रेस नहीं की तो उसका भुगतान इनको भुगतना पड़ेगा और जो तकलीफ जनता को हुई वो तकलीफ भी इनको होगी. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज.